महावितरणाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निवेदनात शहरातील 25% ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवल्यामुळे गेल्या 7 महिन्यात तब्बल 8.5 कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा केलाय. म्हणजेच साधारणपणे दरमहा 1 कोटी रुपयांची बचत होत असल्याचं चित्र त्यांनी मांडलंय. मात्र याच आकडेवारीवरून सजग नागरिक मंच अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जर केवळ 25% ग्राहकांमुळे महिन्याला 1 कोटी रुपयांची बचत होत असेल तर 100% ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवले तर एकूण बचत 4 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते असा सरळ गणिती अंदाज आहे. मात्र प्रत्यक्षात ही बचत नेमकी किती आणि कोणत्या पद्धतीने झाली याबाबत पारदर्शक माहिती देण्यात आलेली नाही असा आरोप करण्यात येतोय. महावितरणकडून सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वापरल्या जाणाऱ्या विजेवर 80 पैसे प्रति युनिट सूट दिली जात असल्याचं सांगितलं जातं. पण या वेळेत बहुतांश घरातील सदस्य कामावर किंवा शाळा कॉलेजला गेलेले असतात. त्यामुळे या कालावधीत वीज वापर मुळातच कमी असतो. त्यामुळे दर्शवली जाणारी बचत प्रत्यक्षात किती परिणामकारक आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पुणे परिमंडळाचे मासिक वीज बिल साधारण 1000 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. त्यापैकी सुमारे 200 कोटी रुपयांचे बिल हे घरगुती ग्राहकांचे मानले तरी स्मार्ट मीटरमुळे होणारी बचत केवळ सुमारे 2% मर्यादित असल्याचा दावा करण्यात आलाय. दुसरीकडे जुलै 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत महावितरणाने सरासरी 35 पैसे प्रति युनिट इतका इंधन समायोजन अधिभार म्हणजेच फ्युएल सरचार्ज आकारला आहे. हा अधिभार पूर्ण दिवसाच्या वीज वापरावर लागू असल्याने घरगुती ग्राहकांच्या खिशाला दरमहा अंदाजे 7 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार बसत असल्याचा आरोप करण्यात आलाय. म्हणजेच बिलात सुमारे 4% वाढ झाली असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर एका बाजूला बचतीचे आकडे मांडले जात असताना दुसऱ्या बाजूला वाढलेल्या अधिभाराबाबत मात्र अधिकृतरित्या भाष्य न केल्याचा आरोप करण्यात आलाय. स्मार्ट मीटर बसवण्याबाबतही काही ग्राहकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. कंत्राटदारांकडून पूर्वसंमती न घेता काही ठिकाणी दमदाटी करून मीटर बसवण्यात आल्याचे अनुभव समोर येत आहेत. एकीकडे डिजिटल आणि पारदर्शक व्यवस्थेचा दावा तर दुसरीकडे आकडेवारीवरील प्रश्न आणि वाढते वीज बिल. यामुळे स्मार्ट मीटर योजना आता चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. ग्राहकांच्या खिशाला खरोखरच दिलासा मिळतोय का की हा केवळ आकड्यांचा खेळ आहे हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे.